नसले तरी मी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले पुढे तिच्या साऱ्या कथा सांगणं म्हणजे त्या सावित्रीबाईंना प्रथम समजून घ्यावं लागतं. सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये राहिल्या, त्या परिस्थितीचा जर का आपण आज आढावा घेतला तर आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल की सावित्री ही कोण होती. सावित्रीबाईंचं नाव जर ऐकलं तर सुंदर त्यांच्या डोळ्यासमोर राहतं सुंदरसं त्यांचं प्रतिबिंब. अशा या ज्या काळात महिलांना अबलं समजायचं होतं, ज्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकारी नव्हते, त्या काळात महिलांना शिकवण्याची जिद्द आणली त्या सावित्रीबाई फुले. या सावित्रीबाई फुलेंना माझा प्रथम नमस्कार आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडील खंडोजी आणि आई सत्यवती यांच्या पोटीशी झाला. सावित्रीबाई फुले यांचा रूढी परंपरा वेचत त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या एकदा बाजारात गेल्या होत्या. तिथे त्यांना ख्रिश्चन गृहस्थ नावाचा एक माणूस जात होता. तेव्हा तिथे त्यांना एक पुस्तक भेट दिलं. त्यांनी ते पुस्तक घेतलं, पण त्या पुस्तकात काय आहे ते मला पाहायचं आहे, त्या पुस्तकात काय आहे ते मला वाचायचं आहे, अशी त्यांनी जिद्द मनात घेतली. आणि ही जिद्द म्हणजे सावित्रीबाई असं मला वाटतं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले ही सावित्रीबाईंच्या जिद्दीमुळे ज्योतिबा फुले यांनी त्याला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं व त्यांनी त्याच वर्षात सावित्रीबाई फुलेंना लिहायला शिकवलं. त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अशा वेळेस त्यांनी अवघ्या 4 वर्षात मुलींच्या 18 शाळा काढल्या. म्हणून त्यांना सरकारने कॅन्डीबेट नावाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं. अशा तऱ्हेने सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीबाई म्हणायच्या की एक मुलगी शिकली तर शिकतील 1000 पिढ्या. सावित्रीबाई म्हणायच्या एक मुलगी शिकली तर शिकतील 1000 पिढ्या. अशा म्हणत सावित्रीबाईंनी त्यांच्या मुली इतक्या शिकवल्या, त्यांच्या मुली इतक्या शिकल्या की त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या. सावित्रीबाई म्हणत होत्या, तुम्हाला जर का तुमच्या सर्वांगीण गुणात वाट करायची असेल तर ती वाट करायला कोणता धर्म उपयोगी असेल तर तो आहे माणुसकी आणि विद्याधर्म. कारण विद्या देणारा आणि विद्या घेणारा यांचा मिळून चांगला माणूस बनतो. विद्या देणारा हा धैर्यशील आणि विद्या घेणारा हा शक्तिशाली आणि शहाणा बनतो. याचं मूर्तियुक्त उदाहरण म्हणजे गीताताई पवार. आज महिलांच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या महिला उंचावर आहेत. मी आज समाजकार्याचं कार्य सावित्रीबाई सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी एका विधवा बाईचा मुलगा दत्तक घेतला होता. त्याचं नाव होतं यशवंत. त्यांनी त्याला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं व त्याला डॉक्टर बनवलं. पुढे प्लेग या संसर्गजन्य साथीला घाबरून लोक घरात लपत होते. त्यावेळी कोणी पुढाकार घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला आणि त्या आपल्या यशवंत डॉक्टरला बोलवून आणले आणि तो म्हणाला की तू यांच्यावर उपचार कर. त्यावेळी प्लेग या संसर्गजन्य रोगाला घाबरून घरात बसत होती. तिने पुढाकार घेतला आणि ती मरणालाही घाबरली नाही. तिचं नाव सावित्री. तिनं त्या प्लेग या संसर्गजन्य रोगाच्या माणसांना खांद्यावर घेऊन ती जात होती. जी मरणालाही घाबरली नाही तिचं नाव सावित्री. शेवटी प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने शेवटी त्यांची